महावीर पाटील. मी आता 5वीत शिकतो. मी आज तुम्हाला शांतीसागर महाराजांच्याबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. सकल विश्वात जैन धर्माची ध्वजा फडकवणारे शीर शिरोमणी श्रेष्ठोत्तम गुरु चारित्र चक्रवर्ती अध्यात्म योगी 20व्या शतकाचे धर्मनायक जैन धर्म प्रभावना भास्कर परमपूज्य आचार्य श्री शांतीसागर महाराज जे जैन धर्माचे युग प्रवर्तक म्हणून गाजले जातात. त्यांचे नामस्मरण आज प्रत्येक जैनाचे मस्तक आदराने झुकते. यांच्याबद्दल मी काही 4 शब्द सांगणार. शांतीसागर महाराज नसते तर हा विचार सुद्धा संपूर्ण शरीराला थरकाप उडवून टाकतो. कल्पनाही करवत नाही. एखाद्या वेळी आपण खोल दरीत पडलो, तेथे ओरडलो, रडलो, आक्रोश केला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. तेथेच आपले जीवन संपून जाते. शांतीसागर महाराज नसते तर डोळे असून पाहू शकलो नसतो, पाय असून चालू शकलो नसतो, चैतन्य असून अचैतन्य झालो असतो. त्यांच्या स्मृतीचे पूर्ण आगमन झाले नसते. यशाची मालिका, जीवनाची नौका, पापाचे पतन, दानाची महती, आचार विचार उच्चारांची संस्था, गृहस्थ धर्म आणि व श्रमण धर्म, त्याचबरोबर दिशा व दशा व दिशा यांचे मार्गदर्शन झाले नसते. जीवन जगण्याची कलाच आपल्याला समजली नसते. गुरु बिना कोण दाखविल वाट, गुरु बिना कोण दाखविल वाट. ज्याप्रमाणे सरोवरातील मासा बाहेर काढला तर तो तडफडतो, तो अग्नीला दिले त्यात तेल किंवा तूप ओतले तर ते जास्त भडकते. त्याचप्रमाणे सर्व जैन समाज अज्ञान व अंधकारावर डुबला असता. मोहाची प्रवृत्ती बकासुरासारखी वाढून स्वचिंत झाली असती. पापाची भीतीच राहिली नसती. न्याय व नीतीचा विचारच झाला नसता. शांतीसागर महाराज स्वतःचे मार्गदर्शक होते. त्यांचा जन्म भोज गावच्या नजदीक अळगुड या गावी झाला. 25 जुलै 1872 रोजी त्यांचा जन्म झाला. बुधवारी पहाटेच्या वेळी झाला. पितृत्व घर भोजले होते, त्यामुळे त्यांचे बालपण व तरुणपण भोजलत गेले. त्यांच्या आईचे नाव सत्यवती व वडिलांचे नाव भीष्मटा असे होते. सातवंडाचे शिक्षण शाळेपेक्षा जास्त घरामध्ये झाले होते. ते बुद्धिमान विद्यार्थी होते. 3ऱ्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण होऊ शकले. त्या काळात आजच्या एवढे शिक्षणाचे महत्त्व नव्हते. त्यांना औपचारिक शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षणाचे घरातून मोठे संस्कार व ज्ञान झाले होते. साधुत्वाला लागणारे आचरण, आहार, विहार घेता जाता जे मिळेल ते ग्रहण करत होते. उत्तम योगी व ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करत. आत्मशक्ती बळकट करण्याकडे त्यांचा कल वाढत गेला. बालविवाह, त्या काळात बालविवाह होत असत. त्यांचा विवाह सुद्धा बालवयातच झाला. पण विवाह का करतात, संसार म्हणजे काय हे दोघांनाही ज्ञान नव्हते. संसार का करतात, संसार म्हणजे काय, विवाह का करतात हे दोघांनाही ज्ञान नव्हते. आपले पती पुढे जाऊन साधू होणार आहेत हे कळण्याच्या आतच त्यांच्या पत्नीने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे शांतीसागर महाराज हे बालब्रह्मचारीच राहिले. ही घटना त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत निर्णायक ठरली. शांतीसागर महाराजांच्यावर लोक खूप प्रेम करत असत. ते अत्यंत साधी राहणी जगत होते. ते जेव्हा साधू बनले तेव्हा लोक म्हणाले ते घरात सुद्धा साधू सारखेच होते. आता प्रत्यक्ष बनले. एवढंच. गुरु की महिमा अवर्णीय ना जाय, गुरु की महिमा अवर्णीय ना जाय. शांतीसागर महाराजांची कीर्ती अवर्णीय आहे, तरी मी मोजक्या शब्दात त्यांची ओळख करून देणार आहे. शांतीसागर महाराजांनी अनेक ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापनेचे कार्य केले. जुने ग्रंथ पुन्हा ताम्रपटावर लेखन करून त्यांना संरक्षण दिले. कार्य संघटने वाढवली. धर्म प्रभावनेचे कार्य केले. म्हणूनच आपण त्यांना युग पुरुष म्हणून जाणतो. अशा या युग पुरुषाला खूप उपचार झाले, पण ते डगमगले नाही. त्यांच्या एवढे सांगेन तेवढे कमीच आहे. त्यांनी एक अंतिम उपदेश दिला, तो म्हणजे संलेखनाच्या 26व्या दिवशी 18 सप्टेंबर 1955 रोजी त्यांनी जीवाचा कोणी नाही रे बाबा, कोणीही नाही. जीव हा एकटाच आहे, एकटाच फिरतो, त्याचा कोणीही नाही. जीव हा एकटाच आहे, एकटाच फिरतो, त्याचा कोणीही नाही. एकटाच फिरतो आणि एकटाच मोक्षाला जातो. असा त्यांनी उपदेश केला. 18 सप्टेंबर 1955 रोजी त्यांनी शरीर त्याग केला. त्यांनी दाखवून दिले की संलग्न म्हणजे आत्महत्या नव्हे तर मृत्यू महोत्सव आहे. ही घटना संपूर्ण भारताला, संपूर्ण समाजात पसरवली. अशा या युग पुरुषाचे